सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप, हे महायुती नव्हे महाझुटी सरकार. आदित्य ठाकरे बरसले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून दिनांक 30 सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय बंगल्यावर पार पडली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप आहे, कारण हे महायुती नाही तर महाझुटी सरकार आहे, असा हल्लाबोल ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम होत असतो. तसं पाहिलं तर आम्ही विचार करत होतो की सरकारच्या चहापानासाठी जाणं म्हणजे पाप आहे, कारण हे महायुती नाही तर महाझुटी सरकार आहे. एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग हे आपण पाहत आहोत. ज्या पद्धतीनं हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, 3 दिशेला 3 तोंड आहेत, एकमेकांचं भांडण सुरू आहे. मग ते बंगल्यावरून असतील, गाड्यांवरून आहेत, कुठल्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री होणार, कोण पालकमंत्री होणार. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे पण हे सांगत आहेत की माझा फंड यांनी चोरला, त्यांनी चोरला, अशी परिस्थिती आहे. कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजून समन्वयाची गरज आहे. पूर्वी संध्येला चहापाण्याचा कार्यक्रम असतो. तसं पाहायला गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं, कारण विषय अनेक आहेत. जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, 3 दिशेला 3 तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत. मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत. आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला. कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते. आणि जे सोबत 2 आलेले आहेत त्याच्यात डाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहा पाण्याला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय ह्यांच्यावरच मी आरोप केले होते, कोणाला जेलमध्ये टाकणार होते, कोणावर काय आरोप लावले होते, कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती. आणि हेच सगळं पाहता आपण पाहत होता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.